नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो थेट आपल्या लोकशाहीच्या मुळाशी भिडतो। निवडणूक आयोग यावर मतदार यादी आणि मतदारांच्या चोरीचा गंभीर आरोप होत आहे। राहुल गांधी यांनी बेंगळुरूच्या फ्रीडम पार्क मधून जोरदार हल्लाबोल केलाच आहे, पण हा विषय फक्त कर्नाटक पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशाच्या लोकशाहीचा प्रश्न आहे। चला जाणून घेऊया काय आहे वाद आणि इतकी चर्चा का होत आहे। मित्रांनो, ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार बहाल केला आहे, ज्यामुळे लोकशाहीचा पाया मजबूत झाला। हा अधिकार सर्वांना समान संधी देणारा आणि सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देणार आहे। परंतु जर हेच मतदान चोरीला जात असेल तर लोकशाहीचा मूळ तत्वांना धोका निर्माण होऊ शकतो आणि याच मतदानाचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आणि आपली लोकशाही वाचवण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या महामानवाने आपल्याला मतदानाचा सर्वात महत्त्वाचा हक्क दिलेला आहे। जर मतदानाचा हक्क नसता तर आपल्याला कुत्र्या एवढी सुद्धा आज सुद्धा किंमत नसती, एवढं तुम्ही लक्षात राहू द्या। त्यामुळे जर अशी जर कुठं मतदानाची चोरी होत असेल तर त्याला पुढे या, लढा आणि खंबीरपणे उभा राहा। मित्रांनो, लोकशाहीवर परिणामाचा काय होतं तर मतदान चोरी, उदाहरणार्थ मतदान यंत्रामध्ये फेरफार, बनावट मतदान किंवा मतदारांचा दबाव लोकशाही प्रक्रियेची विश्वासार्हता कमी करते। यामुळे जनतेने निवडलेल्या सरकारवरील विश्वास डळमळतो। तर बाबासाहेबांनी दलित, उपेक्षित आणि वंचित वर्गांना मतदाराद्वारे सक्षम केले। मतदान चोरीमुळे या वर्गाचा आवाज दडपला जाऊ शकतो, ज्यामुळे सामाजिक असमानता वाढते। कायदेशीर आणि नैतिक प्रश्न सुद्धा आहेत। मतदान चोरी ही कायदेशीर गुन्हा आहे आणि ते लोकशाहीच्या नैतिक मूल्याविरुद्ध आहे। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षता धोक्यात येते। मतदान प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर जसा की ईव्हीएमची सुरक्षितता, स्वतंत्र निवडणूक आयोगाची सक्रियता आणि मतदान जागरूक यामुळे मतदान चोरी रोखता येऊ शकते। बाबासाहेबांचे स्वप्न एक समताधिष्ठित समाजाचे होते आणि मतदान चोरीमुळे स्वप्न धोक्यात येते। म्हणूनच प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि जागरूकपणे लोकशाहीला बळकट करणे गरजेचं आहे। तर मंडळी, यामुळेच मी म्हणलं होतं आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो लोकशाहीच्या मुळाशी भिडतो। निवडणूक आयोग असो नाही, मतदारांच्या चोरीचा त्याच्यावर गंभीर आरोप होत आहे आणि लोकशाहीचे देखील बरेच प्रश्न आता उद्भवू लागलेले आहेत। खरंच आपली लोकशाही वाचली आहे का आपल्या लोकशाहीचा धिंगाणा वाजलेला आहे, याचाच आपण जरा आढावा घेऊया। तर मित्रांनो, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलनाचा ऐतिहासिक दिवस। याच दिवशी राहुल गांधींनी बेंगळुरूच्या फ्रीडम पार्क मध्ये वोट अधिकार रॅलीमध्ये बोलत होते। त्यांनी थेट निवडणूक आयोगावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांचा दावा आहे की लोकसभा निवडणुकीत मतांची चोरी झाली आहे। कर्नाटकामध्ये बीजेपी आणि निवडणूक आयोगाने मिळून हा गुन्हा केला असा त्यांचा आरोप आहे। हा फक्त राजकीय ड्रामा नाही तर लोकशाहीवरील हल्ला आहे असं राहुल गांधी यांनी म्हणतात। पण हे आरोप कितपत खरे आहेत आणि यामागचं सत्य काय आहे थोडं खोलात जाणून घेऊया। राहुल गांधींनी सांगितलं की गेल्या 10 वर्षातील सर्व इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या निवडणूक आयोगाने त्यांना द्याव्यात। ते सिद्ध करून दाखवतील की नरेंद्र मोदी चोरीने पंतप्रधान बनले आहेत। त्यांनी एका विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण केलं आणि त्यांना सांगितलं की जर अजून 10-20 जागांचं विश्लेषण केलं तर सत्य बाहेर येईल, परंतु इलेक्शन कमिशन आम्हाला तो डाटा द्यायला तयार नाही। त्यांनी कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघाचं उदाहरण दिलं। तिथे मतदान याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचा दावा त्यांना दिलेला आहे। उदाहरणार्थ 11,000 डुप्लिकेट मतदार असे कसे आले, 4,000 मतदारांचे ऍड्रेस कसे निघाले आणि एकाच ऍड्रेसवर 80 मतदार कसे राहू शकतात असा त्यांना अनेक खुलासा केला आहे। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 95 ते 98 वर्षाच्या व्यक्ती पहिल्यांदाच मतदान म्हणून कशा नोंदवल्या गेल्या। जो फॉर्म 6 असतो तो पहिल्याच 18 ते 23 वर्षासाठी असतो, परंतु ह्यांना कसं काय वापरला आणि 95 ते 98 वर्षाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे। अशा प्रकारचे भरपूर खुलासे त्यांनी केलेले आहेत। राहुल गांधींनी याच्यासाठी थेट निवडणूक आयोगाला आव्हानच दिलेलं आहे। इलेक्ट्रॉनिक डेटा का लपवला जातोय, त्यांना सांगितलं की आयोग फक्त आपल्याला कागदपत्र देतो पण डिजिटल डेटा देत नाही, ज्यामुळे सत्य बाहेर येणं कठीण होतं। एका विधानसभेच्या कागदपत्राचा ढीग 7 फूट उंच असा आहे, तर जर डिजिटल डेटा मिळाला तर सत्य समोर येईल असा दावा त्यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगाने राहुल गांधींना शपथपत्र देण्यास सांगितलं। मुझसे इलेक्शन कमीशन एफिडेविट मांगता है, मुझसे कहता है कि मुझे ओथ देना है, ओथ लेना है। मैंने पार्लियामेंट के सामने, पार्लियामेंट के अंदर ओथ लिया है, इस संविधान के सामने ओथ लिया है, इस पर हाथ डाल के वोट लिया है। और राहुल गांधी म्हणतात मी संसदेत आणि संविधानासमोर शपथ घेतली आहे, मला आणखी शपथपत्राची गरज नाही। उलट निवडणूक आयोगच राहुल गांधीवर दबाव टाकतोय का असा प्रश्न उद्भवत आहे। आयोगाचा हा रवैया संशयास्पद का वाटतो
नक्कीच कमेंटमध्ये करा. निवडणूक आयोग म्हणतो 10.5 लाख मतदान केंद्राचं फुटेज तपासायला 3600 वर्ष लागतील. पण AI आणि सॉफ्टवेअरच्या युगात हा दावा कितपत खरा आहे आणि कितपत नाही हे आपल्याला माहितीच आहे, सांगायची काही गरज नाही. बरं, आयोग लाखो कागदपत्र देतो पण डिजिटल डेटा का लपवतो असा देखील प्रश्न उपस्थित होतो. डिसेंबर 2024 मध्ये अचानक नियम बदलले आणि मतदार केंद्राचे फुटेज 45 दिवसानंतर ठेवलं जाणार नाही असं ठरवलं. यामागचं काय कारण आहे हा देखील प्रश्न आहे. राहुल गांधीचा प्रश्न आहे की बाबा आयोगानं काय केलंच नाही, आयोग जर बेदाग आहे, आयोगावर कोणता डाग नाही, आयोगानं काही घोटाळा केला नाही, आयोगानं कुठं खेळ खंडोबा केला नाही, तर मग डेटा आणि फुटेज का लपवले जात आहेत. बिहार असो, हरियाणा असो, त्याच्यात महाराष्ट्रही असो असा आरोप त्यांनी केलेला आहे. ममता बॅनर्जी यांनी तर थेट आयोगाला बीजेपीचे बंधक म्हटलं आहे. हा फक्त राहुल गांधी किंवा काँग्रेसचा प्रश्न आहे तर प्रत्येक भारतीय मतदाराचा प्रश्न आहे. जर मतदार याद्यामध्ये गडबड होत असेल, तर मतांची चोरी होत असेल, तर आपली लोकशाही किती सुरक्षित आहे हे काय सांगायची गरज नाही. 150 वर्ष आपण लोकशाहीसाठी लढलो, पण आज ती धोक्यात आहे का असा प्रश्न उद्भवत आहे. राहुल गांधी म्हणतात हा फक्त निवडणुकीचा घोटाळा नाही तर संविधान आणि लोकशाहीवर हल्ला आहे. त्यांनी बिहारात थेट वोट अधिकार यात्रा सुरू करण्याची घोषणा केली आहे. पण प्रश्न असा आहे, आयोग या आरोपांची चौकशी करेल का की शपथपत्राच्या नावाखाली सत्य दडपलं जाईल हा देखील प्रश्न आहे. मंडळी, यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. मित्रांनो, हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे, पण आता तुमची जबाबदारी आहे की तुम्ही यावर किती विचार करता आणि तुमच्या मताचा अधिकार सुरक्षित आहे का हे पण तुम्ही तपासून पहा. निवडणूक आयोगाला डिजिटल डेटा का द्यावा लागत नाही हा देखील प्रश्न आहे. मतदार यादी तपासा, तुमच्या परिसरामध्ये गडबड आहे का ते सुद्धा तुम्ही तपासू शकता ऑनलाईन. ह्याच्यावरून एक लक्षात आलं तर मतदार यादी तपासण्यासाठी मी चेक केलं, परंतु इलेक्शन कमिशननं वेबसाईटच बंद करून टाकलेली आहे. और आज जब हिंदुस्तान की जनता हमारे डेटा को लेकर इलेक्शन कमीशन के वेबसाइट पर सवाल पूछ रही है तो इलेक्शन कमीशन ने अपना वेबसाइट बंद कर दिया. मग आता जेव्हा राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला तेव्हाच इलेक्शन कमिशननं का बरं वेबसाईट बंद केली हा देखील प्रश्न आहे. आणि आता लोकशाही राहिलीच का नाही हे काय सांगायची तुम्हाला गरज नाही. तर मंडळी, सेव्ह डेमोक्रेसी हॅशटॅग वापरू शकता आणि हा मुद्दा तुम्ही पुढे न्या, कारण की आपल्या देशाची जी लोकशाही आहे ते वाचली पाहिजे. मित्रांनो, ही लढाई फक्त राहुल गांधी किंवा विरोधी पक्षांची नाही तर ही लढाई आहे आपल्या प्रत्येक मतदाराची. जर आपलं मत चोरीला गेलं तर आपली लोकशाही चोरीला जाईल. म्हणूनच जागरूक राहा, आवाज उठवा आणि सत्य उघड करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आवाज आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.